आणि आताची महत्त्वाची बातमी, सरकारकडून हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे। हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगासाठी 20% व्यावसायिक एलपीजी कोटा निश्चित करण्यात आलाय। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे। तर नागपुरात आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। गॅस एजन्सी उघडण्याच्या आधीपासूनच नागरिकांनी या ठिकाणी रांगा लावल्यात। हे दृश्य आपण पाहतो नागपुरातली आहेत। मात्र थोड्याफार फरकानं संपूर्ण राज्यामध्येच हे चित्र सध्या पाहायला मिळते। प्रशासनाने गॅसचा तुटवडा नसल्याचं वारंवार सांगून सुद्धा नागरिकांच्या रांगा अशा लागतायत। सिलेंडरची उपलब्धता आहे, मात्र ऑनलाईन नंबर लावण्यात अडचणी येत आहेत। ओटीपी शिवाय घरपोच सिलेंडर मिळत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। तर तिथे अमरावतीमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा शवदाहिनीला सुद्धा फटका बसला आहे। अमरावतीच्या स्मशानभूमीमधील शवदाहिनी सिलेंडर अभावी 3 दिवसांपासून बंद आहे। सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शवदाहिनी बंद ठेवण्याचा निर्णय स्मशानभूमी समितीने घेतला। तर लाकूड देऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम जर आपण पाहिलं तर सर्वसामान्यांवर तर होत आहे। दुसरीकडे अंत्यसंस्कारावर याचा परिणाम झालेला आहे। अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शवदाहिनी आहे आणि ही शवदाहिनी जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी हीच ती इमारत आणि या इमारतीमध्ये जर आपण पाहिलं तर शवदाहिनी ठेवण्यात आलेली आहे। कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर या शवदाहिनीमध्ये जे आहे ते अंत्यसंस्कार मृतदेहावर केले जात होते। परंतु आता दुसरीकडे जर आपण पाहिलं आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धांमुळे जर आपण पाहिलं तर सिलेंडरवर त्याचा परिणाम झालेला आहे। कमर्शियल सिलेंडर असो किंवा मग घरगुती सिलेंडर भेटण्यास अडचणी येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर हिंदू स्मशानभूमीमधली ही शवदाहिनी जी आहे ती बंद करण्याचा निर्णय या ठिकाणच्या प्रशासनाने घेतलेला आहे। आपण बघू शकतो जवळपास 3 दिवसांपासून ही शवदाहिनी बंद या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन के दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झालेत। हमाल व्यापाऱ्यांच्या वादामुळे कांद्याचे लिलाव या ठिकाणी ठप्प झालेत। हमालांनी हमालीचे दर वाढवून द्या अशी मागणी केली, त्यामुळे या ठिकाणी वाद निर्माण झालाय। उद्या हमाल आणि व्यापाऱ्यांची बाजार समिती सोबत बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे। पासून आलेलो आम्ही 6 वाजेपासून, तरी मार्केट एक वेळ चालू झालं होतं, त्याच्यानंतर बंद पडलं। का बंद पडलं? हमाल आणि व्यापारी यांच्यामध्ये काही निधीवरून काहीतरी विषय चालू आहे। तर ते त्यांना शिलाई वाढवा पाहिजे का काय पाहिजे याच्या शेतकऱ्याची काही संबंध नाही याचा वाला, पण कारण नसताना शेतकऱ्याची अशी हेळसांड चालू आहे। धुळ्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांची लाकडं विकणाऱ्या वखारींवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे आता अनेक हॉटेलमध्ये लाकडाच्या चुली दिसू लागल्या आहेत। सध्या लाकडांचे भाव स्थिर असून व्यावसायिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळतोय। तर यवतमाळमध्ये सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर भरारी पथकानं कारवाई केली आहे। पुसद शहरामध्ये एका व्यक्तीकडनं 41 सिलेंडर जप्त करण्यात आले। यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे।